देव परमेश्वरा, माझ्या देवा, या वेळेला आम्ही सर्व तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू, ज्या वेळेला आम्ही तुझ्याकडे येतो त्या वेळेला प्रभूची नवीन काही गोष्टी तू आमच्या जीवनात सुरू करतो. आज देखील प्रभू तू आमच्याबरोबर आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी करणार आहेस. आमच्या आशीर्वादांसाठी, आम्हाला आमच्या जीवनांमध्ये तृप्त करण्यासाठी तू तुझं वचन पाठवून प्रभूची आमची भेट घेणार आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. यावेळेला प्रभूची इथं आलेला प्रत्येक तुझ्या लेकराला आम्ही तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली आणतो. त्याचे रक्त तू वधस्तंभावरती आमच्यासाठी सांडलंस आणि प्रभूजी त्याच्याद्वारे तू आम्हाला विकत घेतलंस. आता तुमची लेकरं आम्ही या नात्याने तुझ्या समोर आलेलो आहोत. आमच्या जीवनाला लागणारा बोध हा तू कर माझ्या देवा. आमचा सर्व मीपणा, आमचे सर्व होते आणि जगातले सर्व विचार आम्ही याला बाजूला ठेवत आहोत. आमचं सर्व लक्ष आम्ही तुझ्यावरती केंद्रित करत आहोत माझ्या देवा. आणि प्रभू, तुझ्यापासूनची आम्ही अपेक्षा करतो की तू आमच्याशी बोलावंस प्रभू. आमचे अंतःकरण, आमचे कान तयार आहेत प्रभू. आमचे लक्ष विचलित होऊ देऊ नकोस. तर प्रभू, सर्व फोकस तुझ्यावर ठेवण्याकरिता आम्हाला सहाय्य मदत कर. धन्यवाद आणि स्तुती, महिमा आणि गौरव आणि आदर आणि पराक्रम हा तुलाच देत याशिवाय जो आमचा ताना रचना ती प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. प्रियांनो, आज मी प्रभूला म्हणत होतो की प्रभू, आता नवीन वर्षाच्या जवळ मंडळी आलेली आहे. एक नवीन वर्ष थोड्याच दिवसांमध्ये सुरू होत आहे. तुझी काय इच्छा आहे की मंडळीने करावं? तुझी काय इच्छा आहे की आम्ही तुझी लेकरं या नात्याने करावं? आणि आम्हाला तू सांग. आणि म्हणून मी राखून राहिलो, मी प्रभूकडे राखून राहिलो आणि प्रभूला म्हणत राहिलो की प्रभू दे, प्रभू दे, प्रभू दे. आणि प्रभूने एक अद्भुत गोष्ट माझ्यासमोर आणली. आम्ही ह्या आठवड्यामध्ये वी आर इन अ सीझन अँड ही इज द रिझन, है ना, की आम्ही ज्या सीझनमधनं चाललेलो त्याचं कारण तो आहे जो वधस्तंभावरती आमच्यासाठी मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. ही इज द रिझन वाय वी आर सेलिब्रेटिंग दिस. आणि त्याच्यामुळे आज आम्ही इथं आनंद करत आहोत. आणि म्हटलं प्रभू, आम्हाला याच्यातून काही गोष्टी तू शिकव, आम्हाला नवीन काहीतरी दे, आम्हाला नवीन गोष्टी तू शिकव. आणि प्रभूने काही गोष्टी माझ्यासमोर आणल्या आणि मी त्या तुमच्यासमोर सांगणार आहे. दोन गोष्टी आहेत, एक आहे नॅचरल आणि एक आहे सुपर नॅचरल. नॅचरल ती गोष्ट की जी आम्हाला दिसते, ज्या गोष्टींना आम्ही स्पर्श करू शकतो, ऑल द टँजिबल थिंग्स ज्यांना आम्ही स्पर्श करून अनुभवू शकतो, पाहू शकतो, या सर्व गोष्टी आहेत, या नॅचरल आहेत, या इथल्या नैसर्गिक आहेत. परंतु अलौकिक, ज्याला आम्ही सुपर नॅचरल म्हणतो, त्या या नॅचरल गोष्टींच्या एक लेवल वरच्या असतात. आणि त्या सुपर नॅचरल गोष्टी, त्या सुपर नॅचरल अनुभवांमध्ये आम्हाला जाण्याकरिता काही गोष्टी कराव्या लागतात. ज्या दिवशी तुम्हाला त्या अलौकिक सुपर नॅचरल गोष्टीचा अनुभव येईल त्या दिवशी आम्हाला आमच्या जीवनाचा उद्देश आणि पर्पज कळेल. अनेक वेळा आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही आमची जीवनं अशीच जगत आहोत. आम्हाला ठाऊक नाही की आम्ही का आहोत, आम्ही कशासाठी इथं आहोत आणि आमच्या जीवनाचा अर्थ काय आहे. आणि या सर्व गोष्टी त्यावेळेला आम्हाला समजू लागतात ज्या दिवशी परमेश्वर आम्हाला दाखवतो की आमच्या जीवनाचा उद्देश काय आहे, आम्ही इथं का आहोत. असंख्य लाखो अब्ज करोडो लोकांमधून प्रभूने जर मला निवडलं आहे तर त्याला काहीतरी कारण असणार आहे आणि प्रभू माझ्याकडनं काहीतरी अपेक्षा करत असणार आहे. मी तुम्हाला एक प्रॉफसी सांगतो. प्रॉफसी याचा अर्थ असतो संदेश. एक संदेश देवापासून आला, एका देवाच्या सेवकाला तो संदेश मिळाला. आणि ज्यावेळेस या सेवकाला हा संदेश मिळाला, मला माहीत नाही त्याच्या विश्वासाची पातळी किती होती, मात्र त्याने ती गोष्ट लिहून ठेवली. त्याने ती गोष्ट आमच्यासाठी लिहून ठेवली, पुढच्या पिढीसाठी लिहून ठेवली. आणि ती वाचल्यावरती जे नॅचरल रेल्ममध्ये काम करतात, जे नैसर्गिक पातळीवरती काम करतात, त्यांना ती गोष्ट कदाचित म्हटली असेल अशक्य आहे. मात्र जे सुपर नॅचरलवरती भरोसा ठेवतात, जे अलौकिक गोष्टींवरती भरोसा ठेवतात, त्यांना त्या गोष्टींचा अनुभव आहे की देवाबरोबर सर्व काही शक्य आहे. आणि म्हणून ज्याला आम्ही आमच्या नॅचरल सेन्सेसने, आमच्या या पंच इंद्रियांनी, या सेन्सेसने आम्ही विचार करतो, त्याला आम्हाला अनेक गोष्टी या होईलच का असं वाटत असतं. यशया संदेश आला, ज्याला स्वर्गाचं दर्शन मिळालं, त्याने स्वर्ग पाहिला, सिंहासनावरती, राजासनावरती परमेश्वराला पाहिलं. त्या यशया संदेशाला देवाने पुढं जाऊन आणखीन एक संदेश दिला. तो संदेश आम्ही 7व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये पाहत आहोत. द बुक ऑफ आयझया 7th chapter and 14th verse, यशयाचा ग्रंथ, याचा 7वा अध्याय 14व वचन. यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे, कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल आणि त्याचे नाव इम्मानुएल असे ठेवील. आणि
एका दासाला एक संदेश मिळाला, एकदम सिम्पलचा संदेश देवापासून मिळाला आणि त्याने तो लिहून ठेवला. मात्र त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्ही काही शब्दांना त्या वचनामध्ये पाहणार आहोत. इंग्लिश सेज, देअरफॉर द लॉर्ड हिमसेल्फ शॅल गिव्ह यू अ साइन. एक चिन्ह परमेश्वर देणार आहे. परमेश्वर आमच्याशी रोज डील करत असताना ही गिव्ज अस व्हेरियस साइन्स. तो आम्हाला वेगवेगळे चिन्ह देत असतो आणि जो ती चिन्ह ओळखू शकतो, जो त्या चिन्हांना ओळखून आपल्या जीवनाचा मार्ग बदलतो, त्या व्यक्तीला अलौकिक अशा गोष्टी समजतात, अलौकिक अशा गोष्टींचा तो अनुभव घेऊ शकतो. भावांनो बहिणींनो, हे एक चिन्ह होतं आणि चिन्ह फार वेगळ्या पद्धतीचं होतं, जे नैसर्गिक जीवनात शक्य नाही असं चिन्ह होतं. चिन्ह असं होतं की एक कुमारी जिने अजून कधीच कुठल्या पुरुषाला जाणलं नाही, एक कुमारी जी कुमारावस्थेमध्ये आहे आणि मग तिच्या उदरामध्ये एक लेकराचा जन्म होईल. असं निसर्गामध्ये शक्यच नाही, कारण जन्म देण्यासाठी जे बीज लागतं ते पुरुषाकडे असतं. आणि जर का एखाद्या स्त्रीला पुरुषाचा अनुभवच नाही तर ती लेकराला कसं प्रस्तवेल. आणि नैसर्गिकरित्या जर का आम्ही आमच्या सेन्सेसने विचार करू तर हे अशक्य आहे. मात्र यशया संदेष्टाने ही गोष्ट लिहून ठेवली. तुम्हाला माहिती आहे का, यशया संदेष्टाने लिहून ठेवलेली ही गोष्ट याशुआच्या बाबतीमध्ये होती, तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. मात्र ज्यावेळेला त्याने ते लिहून ठेवली आणि ज्यावेळेला मरियेला पुन्हा ही संदेश, हा प्रॉफसी पुन्हा एकदा गॅब्रिएलाने आठवण करून दिली आणि मग पुन्हा ती बोलली गेली. तुम्हाला माहिती आहे किती किती वर्ष गेले त्याच्यामध्ये. एक संदेश येतो, एक प्रॉफेसी होते आणि त्याची पुष्टता, त्याची फुलफिलमेंट, याच्यामध्ये 700 वर्षांचा काळ गेला. 700 इयर्स. 700 इयर्समध्ये, 700 वर्षांमध्ये किती कुमारिका या जगामध्ये आल्या असतील तुम्ही विचार करा. यहुदाच्या घराण्यामध्ये खास करून किती आले असतील. आणि त्या प्रत्येक कुमारिकेला तुम्ही जर का पाहाल, वचनामध्ये कुठे सुद्धा असं लिहिलेलं नाही की या घराण्यातल्या या स्त्रीने देवाकडे प्रार्थना केली की प्रभो मला हे कृपादान दे, मला हे वरदान दे, मला निवड. कुठेही एकही स्त्री, आम्हाला एकही कुमारिका या गोष्टीला देवाकडे मागतेली आम्हाला दिसत नाही. कारण नॅचरली हे होणं शक्य नव्हतं आणि लॉजिक आम्हाला सांगतं की हे घडणं शक्य नाही आणि एकाही स्त्रीने अशी प्रार्थना केली नाही. आणि मग आम्ही पाहतो की त्याच्यानंतर तुम्ही जर का मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये येता, पहिल्या अध्यायामध्ये त्याच्यातल्या 22 आणि 23 वचनांना पाहता, द गॉस्पेल ऑफ मॅथ्यू 1st chapter 22nd and 23rd verse. आणि मग इथं लिहिलेलं आहे, हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने यशया संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव इम्मान्युएल हे ते नाव देतील. या नावाचा अर्थ आहे आमच्या सानिध्य देव, आमच्यामध्ये वस्ती करून राहणारा देव, जो आमच्यामध्ये येतो आणि आमच्याबरोबर राहतो असा देव. आणि त्याला आम्ही याशुआ या नावाने ओळखतो. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, या 700 वर्षांच्या काळामध्ये प्रत्येक कुमारिकेची एकच प्रार्थना असेल. तुम्हाला माहिती आहे का काय प्रार्थना असेल? मी नको, मी नको, मी नको, मी नको. कारण जर असं झालंच तर मला धोंडमार होईल, मला मारून टाकण्यात येईल. कारण जी स्त्री आपल्या लग्नाच्या आधी अशा पद्धतीने लेकराला प्रसूत करण्यासाठी सापडेल, तिने व्यभिचार केलेला आहे आणि यहुद्यांच्या नियमशास्त्राप्रमाणे तिला धोंडमार करून ठार मारावं हा त्या काळातला नियम होता. आणि म्हणून प्रत्येक स्त्री आपल्या अंतःकरणामध्ये, प्रत्येक कुमारिका जर का तिला या गोष्टी ठाऊक असतील, ती अंतःकरणामध्ये म्हणत असेल की नको रे बाबा, जर का असं घडलं तर माझं काय होईल. आणि मग 700 वर्ष निघून गेले. मात्र परमेश्वराने ज्यावेळेला एखादी गोष्ट जाहीर केली, ती जाहीर केली. परमेश्वराने जर एखादी गोष्ट सांगितली तर ती सांगितली. जो सांगतो आणि जाहीर करतो तो पूर्ण करण्याचं देखील सामर्थ्य ठेवतो. आमेन. जर तो अभिवचन देतो आणि करार करतो तर करार पूर्ण करण्याचं सामर्थ्य तो आमच्यामध्ये देखील देतो. आम्हाला देखील, ज्याला आम्ही तयार असतो त्याला. म्हणून जर का तुम्ही पाहाल, एखादी कुमारिका जर का अशा पद्धतीने, बघा एक फार गंभीर विषय आहे. पुरुष नेहमी स्त्रीला दोष देत राहतो. आदाम हवा तिथून सुरुवात झाली ना.
प्रभू ही स्त्री तर तू मला दिली, हिने फळ खाल्लं, बरोबर. आणि मग त्याच्यानंतर जेवढी पिढी आली ना, मी लहान होतो त्याला मी मनात म्हणायचो, कशाला तिने फळ खाल्लं आणि मला अभ्यास करायला लागतोय, है ना. ज्याला आम्ही त्रासातनं, संकटातनं, कष्टातनं जातो त्याला पहिला प्रश्न असतो, एदेन बागेत असतो तर किती बरं झालं असतं. आणि पहिली कोण आठवते तर पहिली ईव, हवा आठवते. प्रभू किती दयाळू आहे. त्या एका स्त्रीने केलेली चूक त्याने एका स्त्रीच्या द्वारे करेक्ट केली. हालेलुया. परमेश्वर आपल्या निर्मितीवर, तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रेम करतो, तो क्षमा करतो आणि पुन्हा उभारतो. आज कदाचित तुम्ही, मला माहीत नाही तुमच्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये कुठे आहात, कुठल्या पाडावामध्ये आहात, कुठल्या ठिकाणामध्ये तुम्ही पोहोचले आहात, का तुम्ही आज मागे गेलेले लोक आहात, मला माहीत नाही. परंतु तुम्हाला तुमची दशा माहीत आहे. परंतु त्या दशेमध्ये परमेश्वर आज तुम्हाला म्हणतो, बाळांनो, माझ्या लेकरांनो, कितीही लाखेसारखी लाल असलीत ती सर्व पाप मी बर्फासारखी शुभ्र करायला तयार आहे. हे अभिवचन त्याने तुम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून त्याच वेळेला ज्याला ती चूक झाली, त्याच वेळेला परमेश्वराने जाहीर केलं की सर्पा, तुझ्या आणि तिच्या संततीमध्ये वैर होईल, तिची संतती तुझं डोकं ठेचेल. आणि अगदी हे पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने याला पुरुषाला निवडलं नाही हो, त्याने स्त्रीला निवडलं आणि त्याने एका कुमारिकेला निवडलं. आणि ज्या वेळेला ही कुमारिका या सर्व प्रश्नांमधनं, या सर्व प्रक्रियेतनं जात होती, त्याला आम्हाला लक्षात येतं की परमेश्वराची दया किती अद्भुत आहे. कधी कधी आमची अंतःकरणं आतमध्ये आम्हाला खात राहतात, मी एवढी मोठी चूक केली, मला परमेश्वर परत स्वीकारेल का, मी मंदिराला कसं जाऊ, मी प्रार्थना कशी करू. मी तुम्हाला सांगतो, काळजी करू नका, ती दोषी अपराधी भावना तो पुसून टाकत आहे. ही इज रेडी टू वाईप इट, ही इज रेडी टू मेक इट न्यू. तो सर्व नवीन करायला तयार आहेत. कदाचित आजपर्यंत अशा गंभीर अशा गोष्टी आम्ही केल्या असतील, परंतु आज तो तुम्हाला अभिवचन देतोय, मी सर्व पुसून टाकेल. तुम्हाला माहिती आहे का, तो पुनरुत्थित झाला. तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला. पहिलं दर्शन त्याने एका स्त्रीला दिलं, मरिया मगदलेनी. आणि तिला म्हणाला, जाऊन माझ्या भावांना सांग. भाऊ नंतर आले, पुरुष नंतर आले. तो पहिल्यांदा त्या स्त्रीच्या द्वारे आपली सुवार्ता पाठवत आहे की त्यांना जाऊन सांग, मी उठलो आहे, मी तुम्हाला भेटायला येत आहे. म्हणून जरी आज ही शोकांकिका आहे की स्त्रियांना कमी लेखलं जातं, स्त्रियांना मागे सारलं जातं, स्त्रियांना दोष दिला जातो की तिने का फळ खाल्लं, मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराने सगळं बदलले. आज तिच्याद्वारेच आम्ही जन्माला आलोय. आणि ही परमेश्वराची करणी आहे, ही दुसरी कुणाची नाही. माझ्या भावांनो बहिणींनो, ज्याला परमेश्वर एखादी गोष्ट करायची ठरवतो ना, त्यावेळेला तो त्या सर्व गोष्टींसाठी योग्य लोक देखील निवडतो. आता आम्ही थोडीशी त्या मरियेची थोडीशी मनस्थिती पाहूया. मरियाला जर का आम्ही पाहिलं, मरिया कुमारिका होती आणि अल्लड अशा त्या जीवनामध्ये, तुम्हाला माहिती आहे ना, ते वय असतं ज्याला आम्हाला कशाची पर्वा नसते, आम्हाला आमचं सर्व जीवन छान जगायचं असतं. आणि अशा त्या तारुण्यामध्ये असताना या मुलीला ही गोष्ट येऊन सांगण्यात आली. आणि ती गोष्ट सांगितल्यावरती तुम्हाला काय वाटतं, तिच्या मनामध्ये काय सुरू झालं असेल? तिच्या मनामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ही आली की माझं तर फक्त वाग्दान झालेलं आहे, आय एम एंगेज्ड, माझं तर लग्न पण झालेलं नाही, आणि त्याच्या आधीच ही गोष्ट माझ्या जीवनात येणार आहे का? घाबरली असेल का हो? 100% ती घाबरली होती. ती 100% घाबरली होती. तिच्या अंतःकरणामध्ये त्यावेळेला कोणकोणत्या भावना आल्या असतील, कोणते कोणते विचार आले असतील, तुम्ही त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. तिची अपेक्षाच नव्हती की देव तिला अशा पद्धतीने निवडेल. तिने ऐकलं होतं यशया संदेश, त्याला हा संदेश मिळाला होता, पण तिची अपेक्षा होती की ती स्त्री मी असणार आहे. तिला अपेक्षा नसताना ज्यावेळेस परमेश्वराने तिला बोलावलं आणि तिला सांगितलं की बाई, मी तुझी निवड या गोष्टीसाठी करत आहे. तुम्हाला माहिती आहे का, ती तयार नव्हती. ती तयार नव्हती. ती म्हणते, कसं शक्य आहे, हे कसं होईल? ती घाबरलेल्या मनस्थितीमध्ये त्या देवदूताशी या गोष्टी बोलत होती. तिला या नैसर्गिक जीवनामधल्या, समाजामधल्या ज्या रिस्क होत्या, धोके होते, या गोष्टीच्या द्वारे ते सर्व तिला आठवले की आता माझ्याबरोबर काय काय होईल, माझ्याबरोबर लोक काय काय करतील. आणि ते सर्व बघितल्यावरती तुम्ही लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट तिच्या जीवनात काय झाली असती, तिचा साखरपुडा झालेला होता. आमच्या शब्दांमध्ये वाग्दान समारंभ झालेला होता, तो मोडला गेला असता. तिचं ज्या पुरुषावरती प्रेम होतं, योसेफावरती प्रेम होतं, आता तो सगळ्यात प्रिय होता ना. त्या वयामध्ये ज्यावेळेस एंगेजमेंट होतं ना, आम्हाला सांगण्यात येतं, आमचे पालक आम्हाला सांगतात, काय लग्न होईपर्यंत भेटायचं नाही,
ना, इकडे तिकडे फिरायचं नाही. कारण ते वय असतं ज्याला आमच्या सगळ्या भावना बाहेर येत असतात, आमच्या सर्व भावना. आम्ही त्यावेळेला कदाचित चुकू म्हणून आम्हाला या गोष्टी वडीलजण सांगतात. भावना बहिणींनो, तिला आता दिसत होतं की या सगळ्या प्रिय गोष्टी माझ्यापासून घेतल्या जातील, माझ्या आई वडिलांपासून मला दूर केलं जाईल, मला ठार मारण्यात येईल, माझं वागदान झालंय, माझा हा साखरपुडा झालेला आहे, माझं आता हे लग्न मोडणार आहे. आणि या सर्व परिस्थितीतून ती जात होती. आता तुम्ही विचार करा, एक 700 वर्षापूर्वी दिलेला एक संदेश, त्याची पूर्णता इथं होत आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आठवा तो दिवस ज्या दिवशी पहिल्यांदा तुम्ही आपल्या जीवनामध्ये तारणाबद्दल, याशुवाबद्दल ऐकलं. कोणीतरी तुम्हाला संदेश ऐकवला. अख्खा संदेश. हा सकाळी प्रार्थनेमध्ये शैलेश एक फार सुंदर गोष्ट बोलून गेले. ब्रदर म्हणाले की प्रभू, अख्खा संदेश कदाचित एखाद्याला समजणार नाही, पण ते एक शब्द तरी समजू दे प्रभू की ज्याने त्याचं जीवन बदलून जाईल. एक शब्द. असा कोणता संदेश होता जो आमच्या कानी पडला की ज्याच्याद्वारे आम्ही विश्वासामध्ये आलो आणि आम्ही ठरवलं की नाही, आता हा मार्ग सोडून मी या मार्गावरती येत आहे, सत्याच्या मार्गावरती मी येणार आहे. तो कोणता संदेश होता? पहा, तो संदेश 2000 वर्षांपूर्वी कदाचित लिहून ठेवला असेल, 6000 वर्षांपूर्वी कदाचित लिहून ठेवला असेल, पण त्या संदेशात आज देखील जीवन बदलण्याचं सामर्थ्य आहे. 700 वर्षानंतर आता ही घटना घडणार आहे. आता तुमच्या जीवनामध्ये असे असंख्य वचनं परमेश्वराने पाठवलेत. कितीतरी वचनं तुम्हाला ठाऊक आहेत. मी जर का तुम्हाला विचारलं तुमचं सगळ्यात आवडतं वचन कुठलं, मागा म्हणजे मिळेल म्हणू नका. तुम्हाला माहित आहे, तुम्हाला ते वचन आवडतं, तुमचा त्या वचनावरती भरोसा आहे, तुमचा त्या संदेशावरती भरोसा आहे, म्हणून तुमच्या लक्षात आहे. आता ते संदेश आलेला आहे, पण तो संदेश अस्तित्वामध्ये येऊन एक लेकरू जसं प्रसवलं जातं, तसंच त्या संदेशातला जो आशीर्वाद आहे तो आमच्यातनं कसा प्रसवला जाईल याच्यावरती आज आम्ही लक्ष देणार आहोत. सगळे माझ्याबरोबर आहात? व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, टू कन्सीव्ह अँड टू डिलिव्हर. गर्भधारणा होणे आणि मग प्रसूतीच्या त्या गोष्टीला आम्ही सामोरं जाणे. सो द फर्स्ट थिंग, टू कन्सीव्ह, जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ज्याला आम्ही देवाचं वचन जे बी आहे ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि ज्याला आम्ही ते वचन, तो संदेश स्वीकारतो, आमचं तारण कसं झालं माहिती आहे का? आम्ही तो तारणाचा शब्द, ते वचन आम्ही स्वीकारलं, त्याच्यावर भरोसा ठेवला आणि आतमध्ये काहीतरी तयार झालं. तो होता विश्वास, त्या वचनावरचा विश्वास. त्याने आमच्यामध्ये तारण जन्माला आलं. अगदी तसंच तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळे वचनं पाठवून परमेश्वर त्या वचनांमधला एक अद्भुत असा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये खुला करू इच्छितो. पण अनफॉर्च्युनेटली दुःखाची गोष्ट ही आहे की आम्ही अजूनही त्या अलौकिक जीवनातल्या त्या गोष्टींना हाताळू शकलो नाही. आम्ही त्यांना आमच्या हातामध्ये त्या आलेल्या नाहीत. आम्ही फक्त त्याच्याबद्दल ऐकत आहोत. या ठिकाणामध्ये 700 वर्षे अनेक कुमारिकांनी फक्त ऐकलं होतं, परंतु आता वेळ आली होती की कोणीतरी त्याच्या मॅनिफेस्टेशन पाहणार होतं, ती गोष्ट प्रकट होतेली पाहणार होती, त्या अनुभवातनं जाणार होती. आणि मग या मरियेच्या जीवनामध्ये ज्यावेळेस ही वेळ आली प्रियांनो, तिने काही गोष्टी केल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? जर का तुम्हाला अलौकिक सुपरनॅचरल गोष्टींचा अनुभव हवा असेल तर हे आपल्या शेजाऱ्याला सांगा, डू यू वॉन्ट टू एक्सपिरियन्स सुपरनॅचरल? काय तुम्हाला अलौकिक गोष्टी अनुभवायच्या आहेत का? ज्या आम्हाला वाटतील की अशक्य आहेत, आमच्या बुद्धी आम्हाला सांगेल की हे शक्यच नाहीये, होऊच शकत नाही, पण तुम्हाला जर का त्याचा अनुभव घ्यायचा असेल ना, तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल. मी तुम्हाला आठवण करून देतो. एक व्यक्ती होती अब्राहम. या अब्राहमाने आपल्या जीवनामध्ये काही प्लॅनिंग्स केले होते. तो देवाजवळ एक गोष्ट म्हणत होता, प्रभू काय तू मला तू निवडतोस म्हणतो, मला तर लेकरू पण नाही, माझा वंश कोण चालवेल? आठवतं काय? मग हा एलियाझर चालवेल का? हा त्याचा प्रश्न होता. हा माझा गुलाम आहे, हा माझा दास आहे, हा माझा वंश पुढे चालवेल का? तो परमेश्वराला हा प्रश्न विचारत होता. त्याच्यासाठी ती गोष्ट अशक्य होती, त्याच्यासाठी शक्यच नव्हतं. तो म्हणतो, मी एवढा म्हातारा झालोय, माझी पत्नी आहे, तिची कूस त्या ठिकाणामध्ये मृत झालेली आहे, मी प्रज्वलन करण्यासाठी माझं शरीर थकून गेलेलं आहे. आता परमेश्वर आहे, कसं शक्य आहे? आणि परमेश्वराने त्याच्या जीवनात हस्तक्षेप केला. म्हातारपणी त्याला लेकरू झालं, म्हातारपणी ते आईबाप झाले. आणि मग तो इतका त्या लेकराबरोबर मशगूल झाला, इतका तो त्याच्यामध्ये रममान झाला की तो देवाला विसरून गेला. आणि मग देवाने त्याला या गोष्टीची आठवण पुन्हा करून दिली.
हे त्या सर्वांसाठी आहे ज्यांना आशीर्वाद मिळाले की सेवा बंद करतात. नाही का? पहिले प्रभू हे दे, प्रभू ते दे, प्रभूने दिलं की त्यानंतर प्रभू कुठे, मी माझा, है ना. अब्राहमाला देवाने एक गोष्ट त्याच्या जीवनामध्ये केली. परमेश्वराने त्याला कसोटीस लावलं, त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी अब्राहमाने काय केलं? अब्राहमाने जे केलं तेच मरियेने केलं, आणि तेच जर तुम्ही आणि मी केलं ना, तर आमच्या जीवनामध्ये अलौकिक गोष्टी घडणार आहेत, सुपरनॅचरल गोष्टी घडणार आहेत. अब्राहमाने स्वतःचे प्लान्स रद्द केले. मी इसाकाला मोठा करेन, इसाक माझा वंश चालवेल, इसाकाची लेकरं मी पाहिल. परमेश्वर म्हणाल नाही, याचं बलिदान करायचं आहे, याचं अर्पण करायचं आहे. अब्राहम ते करायला तयार झाला. त्याने आपले प्लान्स बाजूला ठेवले. काय आम्ही आमचे प्लान्स बाजूला ठेवतो का हो? म्हणून जर सुपरनॅचरल अलौकिक अनुभवातनं जायचं आहे, सगळ्यात पहिले आपले विचार आणि आपले प्लान बाजूला करा. त्याच्याशिवाय त्या गोष्टी घडणार नाहीत, त्याच्याशिवाय गोष्टी होऊ शकत नाहीत. कारण तुमच्या योजना, तुमचे प्लान्स हे तुमच्या हिताचेच आहेत, तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला हे सुद्धा माहीत नाही की पुढच्या क्षणाला आमच्याबरोबर काय होणार आहे. अशा ज्ञानाने आम्ही आमचं फ्युचर कसं प्लॅन करू शकतो बरं. म्हणून ज्या वेळेला अब्राहमाने आपली इच्छा रद्द केली आणि देवाची इच्छा, देवाने जे गोष्ट करायला सांगितली ती केली, त्यावेळेला तो आमचा सर्वांचा बाप झाला. आज देखील त्याच्याद्वारे तुम्ही आणि मी आशीर्वादित आहोत, त्याच्या त्या एका निर्णयामुळे. जर का आम्हाला आज हे कळत आहे ना की जर का आम्ही आमचे स्वतःचे प्लान बाजूला केले आणि देवाची योजना स्वीकारली तर अलौकिक गोष्टी घडणार आहेत, तर आज मी काय करायला हवं? मी माझे प्लान्स आता बाजूला करायला हवं. लेट्स कीप एव्हरीथिंग असाइड. आम्ही आमच्या विचारांना, आमच्या प्लान्सला, योजनांना बाजूला ठेवलं पाहिजे. मरियेबरोबर अगदी तसंच झालं. ती लग्न करणार होती, संसार मांडणार होती. कदाचित तिने लहानपणी जे भांडे कुंडी खेळले असेल, संसार करेल, असं करेल, सगळं बाजूला केलं. ती म्हटली ओके प्रभू, मी तुझी दासी आहे, जसं तुला हवं तसं माझ्या बरोबर होऊ दे. स्वतःचे प्लान रद्द करणारे इटर्निटीसाठी, सर्व कालासाठी आपलं नाव सोडून जातात. अब्राहम, त्याला आम्ही कधीच विसरू शकत नाही. सर्व अब्राहमाला ओळखतात कारण त्याने एक निर्णय घेतला होता. आज अख्ख्या जगामध्ये येशूची आई कोण विचारलं तर सगळ्यांना ठाऊक आहे. पण उद्या जर मी गेलो तर 10 वर्षांनी मला लोक ओळखतील का? माझं नाव घेतील का? काढतील का? काही खात्री आहे का? आणि जर आम्हाला असं अलौकिक जीवन हवं आहे तर आम्हाला त्या आलेल्या संदेशाप्रमाणे करायला शिकायचं आहे. आज आम्हाला जो संदेश परमेश्वर आम्हाला, ज्या संदेशाने प्रभूलकपणे आम्हाला आकर्षित केलं, तो संदेश आठवायचा आहे. आजचा हा संदेश समजून घ्यायचा आहे आणि तशा पद्धतीने आमच्या स्टेप्स सुरू करायचे आहेत. आमचे स्वतःचे डिझायर्स आता बाजूला करायचे आहेत. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला एक अलौकिक अनुभव देतो ना, तुम्हाला कदाचित त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा नसेल. कदाचित यू आर नॉट इवन एक्सपिरियन्स्ड. मरियेला एक्सपिरियन्स होता आई बनण्याचा? शी वॉज नॉट एक्सपिरियन्स्ड. तिला अनुभव नव्हता. परंतु प्रभू तरी तुमच्याद्वारे त्याचं वचन आणि सत्य या जगामध्ये समोर आणेल. ते प्रकट करण्यासाठी त्याला कोण हवंय? त्याला एक पात्र हवंय, जे पात्र स्वतःला विसरून, स्वतःच्या गोष्टी बाजूला ठेवून आज जी परमेश्वराची इच्छा आहे ती देईल. मी तुम्हाला सांगतो, अलौकिक जीवनातल्या अनुभवासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आम्हाला असायला हवी आणि ती म्हणजे क्लॅरिटी. आम्हाला हे स्पष्ट असायला हवं की माझ्या जीवनातलं प्राधान्य कोण आहे. आम्हाला विजन असायला हवं, आम्हाला दृष्टांत असायला हवा. विजन नाही, देवाचं वचन सांगतं, दृष्टांताविना लोकांचा नाश होतो. इफ यू डोंट हॅव अ विजन, तुम्हाला माहितीच नाही तुम्हाला कुठे जायचं आहे आणि तुम्ही जर फक्त प्रवासाला निघालात तर तुम्ही कसे त्या ठिकाणामध्ये पोहोचाल?
तुम्ही जर का एखाद्या बसमध्ये, एखाद्या ट्रेनमध्ये जाऊन बसलात, परंतु तुम्हाला ठाऊकच नाही की ट्रेन आणि बस कुठं जात आहे, तुम्ही कसे तुमच्या इच्छित ठिकाणामध्ये पोहोचाल? तुम्हाला तुमचं विजन डिफाईन करायचं आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी परमेश्वराने तुमच्या जीवात करायचं ठरवलंय, त्या गोष्टींचं तुम्हाला विजन असायला हवं. ज्याला विजन येतं ना, मी तुम्हाला सांगतो एक महत्त्वाची गोष्ट घडते. आतमध्ये एक कन्व्हिक्शन तयार होतं, फुल कॉन्फिडन्स तयार होतो, पूर्ण विश्वास तयार होतो की येस, मी हे करू शकतो, कारण देव माझ्या बरोबर आहे. ज्याला तुम्हाला हे अलौकिक जीवन जगायचं ना, तर या गोष्टी करायला सुरुवात करा. लेट दॅट कन्व्हिक्शन, ती जी कन्व्हिक्शन आहे, तो जो आतला विश्वास आहे ना, तो इतका मजबूत करा त्या विजनबद्दल की परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला पूछ नाही मस्तक करायचं ठरवलेलं आहे. या वचनाला घ्या आणि त्या वचनातलं जे गांभीर्य आहे ते ओळखा, ते विजन घ्या आणि स्वतःला नेहमी वर पाहायला सुरुवात करा. कितीही वाईट आणि बिकट परिस्थिती असो, तुमचं विजन एकच पाहिजे की मी मस्तक आहे, मी पूछ कधीच होणार नाही. हे तुमचं विजन पाहिजे, हे तुमचं ब्रीदवाक्य पाहिजे जीवनातलं. दिस शुड बी युअर मिशन. तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे की या गोष्टीसाठी मला निवडलेलं आहे. ज्याला तुम्ही तुमच्या आतल्या त्या स्ट्रेंथने, त्या विजनला घेऊन त्या तुम्ही स्ट्रेंथन व्हाल, तुम्ही अतिशय मजबूत व्हाल. मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर एक गोष्ट सुरुवात होते आणि ते म्हणजे परमेश्वर तुमचे मार्ग गाईड करायला सुरुवात करतो. तुम्हाला माहिती आहे का, गायडन्स फार महत्त्वाचा असतो. योग्य वेळेला, योग्य समयाला, जर उचित समयाला आम्हाला कोणी गाईड केलं नाही ना, तर आम्ही चुका करतो, ज्या चुकानंतर भरत आयुष्य जातं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आमच्या ऑफिसेसमध्ये, कंपनीजमध्ये जे तरुण लेकरं जस्ट कॉलेजमधनं बाहेर पडतात आणि मग ते आमच्या ऑफिसेसमध्ये जॉईन होतात. तुम्हाला माहिती आहे का, एक आय कार्ड असं दाखवलं ना, तर क्रेडिट कार्ड असं दिलं जातं. ते बाकी काहीच मागत नाही. तुम्ही कुठे राहता, तुमच्या बँकेत आतापर्यंत काय आलं, काहीच नाही. फक्त क्रेडिट कार्डची झेरॉक्स आम्हाला द्या, तुमच्या आय कार्डची झेरॉक्स आम्हाला द्या, तुमचं क्रेडिट कार्ड उद्या तुमच्यापर्यंत पोचणार आहे. परंतु क्रेडिट कार्ड आल्यानंतर जे होतं, ह्या लेकरांना स्वाईप मशीनपासून कोण दूर ठेवेल ना? जिथं जाईल तिथं स्वाईप, जिथं जाईल तिथे स्वाईप, जिथं जाईल तिथे स्वाईप. आणि योग्य वेळेला कोणी जर त्यांना मार्गदर्शन केलं नाही की बाबा हे जे तू स्वाईप करतो हे जर का वेळेत भरलं नाही तर किती टक्के याच्यावरती वाढणार आहे, चक्रवाढ वाढणार आहे, हे जर त्यांना कळालं नाही, कोणी त्यांना मार्गदर्शन केलं नाही, तर ही लेकरं आयुष्यभर कर्जातच राहतात. तुम्हाला त्या क्रेडिट कार्डचं कर्ज पूर्ण करायला लोक पर्सनल लोन घेतात नंतर. ही दशा आहे आज, ही दशा आहे. आणि मग त्याच्यानंतरची पुढची हाईट सांगतो, ते त्यांना जमत नाही कारण यांचं क्रेडिट रेटिंग खराब झालेलं असतं, सिबिल खराब झालेला असतो, म्हणून आईबापांना लोन घेऊन ते फेडायला लागतं. का? कारण कोणीतरी त्या वेळेला त्यांना गाईड केलं नाही. क्रेडिट कार्ड हे फक्त इमर्जन्सीसाठी असतं, चैन आणि मजेसाठी नाही. सो यू शुड नेव्हर लिव्ह ऑन युअर क्रेडिट्स. यू शुड ऑलवेज यूज युअर डेबिट कार्ड्स. कायम आपले डेबिट कार्ड वापरा. ती तुमची मर्यादा आहे आणि ते मग जिथं संपतं ते सांगतं, आता तुझी मर्यादा संपली बाबा, एवढंच है ना. म्हणून आम्हाला क्रेडिट्सवरती नाही, आम्हाला आमच्या डेबिट्सवरती जीवन जगायचं आहे. आणि त्यावेळेला ज्याला आम्हाला ही गोष्ट समजते, आम्हाला परमेश्वर मार्गदर्शन करायला सुरुवात करतो. आणि त्याच्यानंतर काय येतं माहिती आहे का, एक सॅटिस्फॅक्शन येतं आतमध्ये की मी जे करत आहे ना, आय एम राईट. हे सगळं कधी होतं पहा, मरियेच्या बाबतीत तसंच झालं ना. मरियेला मॅच्युरिटी अजिबात नव्हती, त्या वयातच नव्हती की ती एका मॅच्युअर्ड व्यक्तीसारखी वागेल. नाही, तिच्यामध्ये तुम्ही पाहता अनुभव नव्हता. ती कधी अपेक्षाच केली नव्हती की माझ्याबरोबर असं कधी होईल. आणि या सगळ्यात, आणि तिला एक भय वाटत होतं की आता मी जे काही आतापर्यंत स्वप्न पाहिली, आता ही सगळी माझ्यापासून जाणार आहेत. परंतु त्याला एक गायडन्स आतून मिळालं. तुम्हाला माहिती आहे का, द मोमेंट तिने आपले प्लॅन्स बाजूला ठेवले आणि म्हटली, तिने एक गोष्ट बोलली, कोणती होती? माझ्या मागे बना. प्रभू, मी तुझी दासी, जसं तुला हवं तसं माझ्या बरोबर हो. सगळ्यांना कळालं काय बोललो आम्ही? हे ज्या दिवशी तुम्ही बोलाल त्या दिवशी एक गोष्ट घडते. तुम्हाला माहिती आहे काय घडतं? या एका स्टेटमेंटचा अर्थ काय माहिती आहे तुम्हाला? या स्टेटमेंटचा अर्थ आहे, आय एम डेडिकेटेड अँड कमिटेड टू द टास्क. म्हणजे मी, आता दोन गोष्टी आहेत बरं का. एखाद्या गोष्टीमध्ये ना आम्हाला इंटरेस्ट असतो, वाद्य वाजवायचं इंटरेस्ट आहे. किती जणांना इंटरेस्ट आहे वाद्य वाजवण्यात? कधीतरी स्वप्न पाहिलं असेल ना, मी कधीतरी वाद्य वाजवेल. हात वर करा ना, लाजू नका. व्हेरी गुड. हे इंटरेस्टेड लोक आहेत.
आता पुढचा पॉईंट सांगतो मी तुम्हाला. किती कमिटेड आहे ते पाहूया. किती लोकांकडे घरात हे वाद्य आहे? एवढेच कमिटेड आहेत. कमिटमेंटचा प्रॉब्लेम आहे. ज्याला आम्ही म्हणतो ना, प्रभू मी तुझं लेकरू, मला तुझी जी इच्छा आहे ते माझ्या जीवनात घडव, तिथं कमिटमेंट येते. प्रभू काही हो, लाईट जरी गेली ना तरी मी प्रॅक्टिस करणार आहे. किती जरी थकून आलो ना तरी मी अभ्यास करणार आहे, सराव करणार आहे, मी रिव्हिजन करणार आहे. हे ज्या दिवशी कमिटमेंट तुमच्यामध्ये येईल ना, त्या दिवशी तुमच्या जीवनात अलौकिक गोष्टी घडतील. तोपर्यंत नाही. मरियेने एक्सेप्ट केलं की लॉर्ड ओके, लेट इट हॅपन ॲज यू प्लीज, तुझं जशी इच्छा आहे तसं माझ्याबरोबर होऊ दे. त्याला आतमध्ये एका गोष्टीने ताबा घेतला, आणि ती ताबा घेणारी गोष्ट नव्हती, एक व्यक्ती होती. पवित्र आत्म्याने ताबा घेतला, आणि त्या क्षणाला जे 700 वर्ष आधीचा संदेश होता, त्या संदेशातल्या लेकराने तिथं जन्म घेतला. मॅनिफेस्टेशन स्टार्टेड. तिथं त्याची प्रकट होण्याची प्रक्रिया सुरू झाली. कधी? वेन शी बिकेम कमिटेड. आमचा प्रॉब्लेम आहे, आमच्या जीवनात अनेक वेळा आम्ही अद्भुते आणि यश मिळवू शकत नाही, कारण आमचं कमिटमेंट कमी पडतं. ज्या दिवशी तुम्ही इंटरेस्ट सोडा आणि कमिटेड व्हा. इंटरेस्ट सगळ्यांना असतो, सगळ्यांना. जो कोणी एखाद्या गिटारिस्टला बघतो ना, त्याला वाटतं अरे क्या बात आहे. आणि त्याच्यानंतर जे बोटं फाटतात ना प्रॅक्टिस करताना, ते कोणाला माहित नसतं. ते कोणाला माहित नसतं ते किती दुखतं, किती त्रास आहे, बरोबर ना? ते किती फाटतं, कसे त्रास होतात, हे कोणाला माहित. त्यांना सगळं दिसतं, तसं हवं असतं, परंतु त्याच्यासाठी लागणारं कमिटमेंट आम्ही कधी देणार? भावांनो बहिणींनो, हे वर्ष संपत आलेलं आहे. 2023 संपलेलं आहे ऑलमोस्ट. 2024 सुरू होणार आहे, आणि परमेश्वर तुमच्याकडून अपेक्षा करतो की किती लोक कमिटेड असणार आहेत, आणि मी किती लोकांच्या जीवनामध्ये सुपर नॅचरल अलौकिक गोष्टी करणार आहे. आर यू रेडी? सगळे तयार आहात कमिटमेंट करायला देवाला? प्रभू मी तुझं लेकरू आहे, जशी तुझी इच्छा तसं माझ्या बरोबर घडव. आणि तुम्हाला माहिती आहे का, ज्याला हे होतं ना, त्याला सगळ्यात पहिली गोष्ट जाते, भय निघून जातं. कारण तुम्हाला ठाऊक आहे, जर तो माझ्या बाजूने आहे तर माझ्या समोर आता कोण उभं राहणार? फर्स्ट गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमचा कॉन्फिडन्स एवढा मजबूत असतो. योबासारखा मी म्हणतो, मी खाली जरी जात असलो ना तरी मला माहिती आहे मला एकच दिशा आहे. मी तुरुंगात गेलो, मला विकून टाकलं, खड्ड्यात टाकलं, मी गुलामगिरीत गेलो, मला फरक पडत नाही. का? कारण मी कमिटेड आहे. आणि जर मी कमिटेड आहे तर माझ्याबरोबर कधीच काही वाईट होणार नाही. एव्हरीथिंग इज गोइंग टू कम डाऊन टू वन थिंग, अँड दॅट इज माय कल्याण. सगळ्याचा शेवटी भावविषय फिरून येतो की माझी कोणती परिस्थिती, शेवटी माझं आशीर्वादन कल्याण ठरलेलं आहे, कारण मी कमिटेड आहे. आणि मी कुणाला कमिटेड आहे? मी जिवंत देवाला कमिटेड असल्याने. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला तुम्ही कमिटेड होता ना, यू बिकम पार्टनर्स विथ गॉड. तुम्ही देवाबरोबर पार्टनर्स बनता. त्यावेळेला तुमचे प्रश्न त्याचे प्रश्न झालेले असतात, तुमच्या अडचणी त्याच्या अडचणी झालेल्या असतात, तुमच्या सर्व विचार त्याचे विचार झालेले असतात. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही इच्छा जरी केलीत ना की एखादी चूक करावी, तरी मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडनं ती चूक घडणार नाही. कारण ऐन वेळेला परमेश्वर तिथं हस्तक्षेप करतो, कारण तुम्ही त्याची जबाबदारी बनलेला असता. वेन यू बिकम कमिटेड, म्हणून पहा, आम्ही लग्न जेव्हा लावतो, वधू वराळा समोर उभं करतो आणि मग त्यांना शपथा द्यायला लावतो. मी तुम्हाला सांगू त्या काय करतात, ते कमिटेड होतात. दुःखात सुखात, है ना, आम्ही म्हणतो मेथीच्या भाजीत पालकात, है ना, काही हो, मग चटणी भाकर असो नाही तर बिर्याणी असो, वी आर कमिटेड. आणि जसं आम्ही कमिटेड असतो ना, आम्ही वचन देतो की काही हो, या स्त्रीचं संगोपन मी करणार आहे, या स्त्रीची जबाबदारी आता माझी आहे, या स्त्रीला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सर्व मला कमवाव्या लागणार. हे कमिटमेंट असतं नवऱ्याचं. आणि स्त्री कमिटमेंट देते की जसं मी प्रभूच्या अधीन तसं माझ्या नवऱ्याच्या अधीन राहील, मी त्याला सन्मानित करील आणि त्याला आवडेल त्या गोष्टी मी करेन. आणि हे जे नातं आहे, कमिटमेंटचं नातं आहे. आणि ज्याला तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये विश्वासू राहू लागता, सुपर नॅचरल थिंग स्टार्ट गेटिंग डिलिव्हर्ड. आणि त्यावेळेला परमेश्वर, मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला तिनं स्वीकार केला रे केला, परमेश्वराची इच्छा स्वीकारली रे स्वीकारली, द बर्थ हॅपन्ड. आतमध्ये काय झालं? जन्म बाळाने घेतला. तिच्या उदरामध्ये तिथं त्या लेकराचा जन्म झाला.
आज त्या संदेशात 700 वर्ष पूर्वीच्या संदेशातलं बाळ, 700 वर्षानंतर ज्याला एक स्त्री त्या गोष्टी कबूल करते, त्याला तिच्या उदरामध्ये आलं, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. कारण कोणीतरी कमिटेड झालं. मी तुम्हाला सांगतो, एक कमिटमेंट तुमच्या पिढ्यानपिढ्यांपर्यंत आशीर्वाद घेऊन येतात. एक कमिटमेंट, एक कमिटमेंट. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या घरातला एक IAS ऑफिसर बनू द्या, एक IAS ऑफिसर. तुम्हाला माहिती आहे तुमच्या अख्ख्या पिढ्यांवरती किती परिणाम होतो त्याचा? का? कारण कोणीतरी एकाने कमिटमेंट दाखवली, कोणीतरी एकाने, आणि ती कमिटमेंट परमेश्वराला हवी आहे. काय आज तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे प्रियांनो. जर का आम्हाला या गोष्टी, अलौकिक गोष्टी हव्या असतील ना, तर आम्ही काही स्टेप्स घ्याव्या, आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी कराव्या. सगळ्यात पहिली गोष्ट, द फर्स्ट अँड द मोस्ट फॉर्मस्ट इम्पॉर्टंट थिंग, या जगात जी निर्मिती झाली ना, त्या निर्मितीचं प्लॅनर जो आहे ना, ज्या निर्मितीला सगळं प्लॅनिंग ज्याने केली, ब्लूप्रिंट ज्याने बनवली, सर्व गोष्टी घडवणारा, जो सर्व गोष्टींना चालना देणारा, एनर्जाइज करणारा कोण आहे? रुआख कादोश, पवित्र आत्मा है ना, पवित्र आत्मा. आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट, यू हॅव टू रिसीव्ह हिम इन युअर लाईफ. ज्याच्या जीवनामध्ये त्याची सहभागिता पवित्र आत्म्याबरोबर मजबूत, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अलौकिक गोष्टी जन्म घेऊ लागतात. कारण याशुआ वॉज बॉर्न थ्रू द होली स्पिरिट. कळालं? तिने ज्या वेळेला स्वतःला कमिट केलं, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे याशुआचा तिच्या उदरामध्ये जन्म झाला. आणि तो जन्म, एक निर्णय, एक कमिटमेंट, आणि इथं बसलेल्या प्रत्येकाचा जीव वाचला. हालेलुया. कारण कोणीतरी कमिटेड झालं. आम्ही इथं लोकांना म्हणतो कमिटमेंट द्या. कमिटमेंट कुठे आहे? आम्हाला आमचं कुटुंब सुखरूप हवंय, सगळ्यांना हवंय ना, सगळ्यांना हवंय, नुकसान नको आहे, सगळ्यांना नको आहे ना. कमिटमेंट कुठे आहे? इंटरेस्ट खूप आहे, हे हवंय ते हवंय, कमिटमेंट कुठे आहे? बरं, तुम्हाला मी एक गोष्ट महत्वाची सांगतो आज. परमेश्वर इंटरेस्टेड लोकांमध्ये अजिबात इंटरेस्टेड नाहीये. मोठी गर्दी त्याच्या मागे चालत होती, याशुआच्या मागे. इंटरेस्टेड? आठवली ना गर्दी? गर्दीच गर्दी, मोठीच्या मोठे जमाव त्याच्या मागे. कारण ऐकलं होतं ना काल यांनी ह्याला एवढ्या लोकांना खाऊ घातलं, मग काय आज काम करायची गरज नाही, बैठे बैठे मिलेगा. व्हेरी मच इंटरेस्टेड. पण तो त्यांच्यात अजिबात इंटरेस्टेड नव्हता. तो आपल्या शिष्यांना घ्यायचा आणि एकांत निघून जायचा. दॅट इज दॅट सुपरनॅचरल लाईफ. ते आहे तुमचं अलौकिक जीवन, ज्याच्यासाठी तुम्ही कमिटेड असायला हवं. म्हणून पहिली गोष्ट आहे की जो सर्व गोष्टी निर्माण करतो, जो सर्व गोष्टींना आतमध्ये जन्म देतो, त्या वचनातली प्रत्येक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये, आम्ही फार मोठ्या विजयाची घोषणा करतो. ज्या भूमीवरती मी पाय ठेवेल ती भूमी मी जिंकेल. किती जणांनी क्लेम केलं आजपर्यंत? काय आलं का हातात? जोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्या त्या वचनांना तुमच्यामध्ये जन्मास घालत नाही, ती गोष्ट निर्माण होणार नाही. तुम्ही कितीही बोलत नाही, आरडाओरडा करा, कन्फेस करा, काय वाटेल ते करा, ते मॅनिफेस्ट होणार नाही, त्याला जन्म मिळणार नाही. कारण तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट विसरलाय. जो हे करायला तयार आहे ना, त्याला पहिल्यांदा मान द्या. आम्ही मागणी करण्यासाठी फार पुढं आहोत, फार पुढं आहोत, पण आम्ही सहभागितेसाठी खूप मागे आहोत. एखाद्या घरातल्या बापाला जर का तुम्ही पाहिलंय ना, आम्ही सगळ्यांनी तो अनुभव घेतला असेल. जर का लेकरू फक्त बापाकडे पैसे मागायला येत असेल, हे पाहिजे ते पाहिजे, पण त्याला त्या बापावर बसून गप्पा नाही मारायच्या, बापाला आल्यावरती कशा आहात, जाताना बाय करायचं नाही, फक्त काय, असा बाप या लेकराबरोबर काय करेल? पण मी काही लेकरं पाहतो, वडील ज्याला बाहेर कामाला चाललेले असतात ना, ते त्यांची बॅग घेऊन त्यांच्या गाडीपर्यंत जातात. बॅग घेऊन त्यांना गाडीवर बसण्यापर्यंत सामान वगैरे उचलण्यामध्ये हेल्प करतात. अशी पण लेकरं मी पाहिलेत, जे बाबाची वाट पाहतात, कधी कधी जागे राहतात. पप्पांना लेट झाला, 4 वेळा फोन करून विचारतात कुठपर्यंत पोहोचले. ही काळजी दिसते का? ही सहभागिता आहे लेकरामध्ये, बापामध्ये. ती जी मिसिंग आहे ना आज, याच्यामुळे तो बाप त्याची मूठ उघडत नाही.
कमिटमेंट नाही आहे, तुमच्या रिलेशनशिपमध्ये कमिटमेंट नाही. सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही करावी की आम्ही होली स्पिरिटला, म्हणून ती काय म्हणते, लूक वर्तमान 1 अध्याय 37 वर्स, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. म्हणा, देवाला काहीच अशक्य नाही. मला जे हवंय ते तो करू शकतो. माझ्यासाठी उत्तमातली उत्तम गोष्ट तो देऊ शकतो, पण त्याच्यासाठी जे मरियाने केलं ते करावं लागेल. काय ते पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. प्रभू तुझे वचनात लिहिले ना तसं हो. आणि मग देवदूत तिच्यापासून निघून गेला, कारण आतमध्ये जन्म झालेला होता. इट हॅड ऑलरेडी स्टार्टेड. म्हणून आता ही नवीन सुरुवात होते, नवीन वर्ष समोर येत आहे. सुरुवात करूया, सहभागितेची सुरुवात करूया, पवित्र आत्म्याबरोबर सहभागिता. दुसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची ती आहे विश्वास. विश्वासाशिवाय तुम्ही देवाचं लक्ष तुमच्याकडे आकर्षित करू शकत नाही हो. तुम्ही कितीही प्रयत्न करा, परमेश्वराचं स्वर्गाचं लक्ष तुमच्याकडे येणारच नाही, है की नाही. आणि म्हणून तो म्हणतो की प्रभूने आपल्या शिष्यांना अनेक ठिकाणात त्या विश्वासाबद्दल सांगितलं, कितीतरी वेळ. ते तुम्हाला आठवतं ना, ज्याला वारा आला, वावटळ आला, त्या ठिकाणामध्ये त्याने सांगितलं. त्याने विश्वासाबद्दल सांगितलं की तू या डोंगराला म्हण उठ आणि निघून जा, तो जाऊन पडेल सांगितलं. याशिवाने वारंवार विश्वासाबद्दल गोष्टी सांगितल्या, कारण त्याला ठाऊक होतं एक गोष्ट जी तुम्हाला देवाबरोबर डायरेक्ट कनेक्ट करते, एक गोष्ट, व्यवस्थित ऐका, एक गोष्ट जी स्वर्गाचं लक्ष इथं तुमच्याकडे केंद्रित करते, ती आहे तुमच्यातला विश्वास. समजत आहे तुम्हाला? ज्याला एक विश्वासाची आरोळी आतमध्ये ज्यावेळेस सुरू होते ना, तर हजारो आणि लाखो मैल दूर असलेल्या स्वर्गातला पित्याचं लक्ष तुमच्याकडे जातं. विचार करा, जो इतका बिझी आहे, अख्खी सृष्टी ब्रह्मांड चालवतो, तो एका क्षणात तुमच्याकडे पाहतो का? कारण त्याला विश्वासाच्या बद्दल तिथं आतमध्ये जे चाललंय ते समजतं. तो म्हणतो शंका न बाळगता तुम्ही त्या गोष्टी करा. आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट वचनाकडे घेऊन जातो. इब्री लोकास पत्र 11 अध्याय 1 वचन. विश्वासा आशा धरलेल्या गोष्टीविषयींचा भरोसा व न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. मी तुम्हाला एक व्यवस्थितपणे एक गोष्टी करून सांगतो. खात्री या शब्दाला समजून घ्या. खात्री काय असते? खात्री असते कन्फर्मेशन, गॅरंटी. काही हो, कारण देव माझ्याबरोबर नवीन करारामध्ये सामील झालेला आहे. ही खात्री तुम्हाला असायला पाहिजे. आता मी जुन्या करारातलं लेकरू नाहीये, मी नवीन कराराचं लेकरू आहे. मी नवीन करारातला विश्वासणार आहे, कारण माझ्याबरोबर त्याने त्याच्या रक्ताने करार केला आहे आणि तो म्हणतो मी तो कधीच विसरणार नाही. आज त्याने जो करार केलाय तो पूर्ण करायलाही तयार आहे. मी तुम्हाला सांगतो, या कन्फर्मेशनला म्हणतात टायटल डीड. काय म्हणतात त्याला? टायटल डीड. एक लेखी ॲग्रीमेंट परमेश्वराने आमच्याशी केलेला आहे. विश्वास जिथं, परमेश्वराची नजर तिथं. विश्वास जिथं, परमेश्वराची दृष्टी तिथं. तुम्ही जिथं विश्वास दाखवाल तो तिथं उतरून यायला तयार आहे. तिसरी गोष्ट जी महत्वाची आहे, पहिली गोष्ट कोणती? पवित्र आत्म्याला त्याच्यावर सहभागिता करा, त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारा. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट प्रार्थना. प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना म्हणजे देवाच्या समोर जाऊन कबूल करणे की मी तुझ्यावर अवलंबून आहे. आम्हाला प्रभू वापरतो म्हणून आम्हाला काहीतरी आकार आणि स्वरूप आहे. आमची काहीच लायकी आणि पात्रता नाही. भावांनो बहिणींनो, लक्षात ठेवा, प्रार्थना म्हणजे देवासमोर जाऊन झुकणे आणि कबूल करणे. आम्ही आमचं जीवन तुझ्याशिवाय जगू शकत नाही प्रभू. आणि ज्याला हा जो दृष्टिकोन आणि ह्या अंतकरणामध्ये या गोष्टी ज्याला लोकांना समजतात आणि ज्या त्या अंतकरणाने लोक प्रार्थना करतात ना, ते लीन नम्र प्रार्थनेचे जण विश्वासाच्या प्रार्थनेंनी परिणाम आणतात. प्रार्थनेशिवाय दुसरं सुचत नाही. आम्हाला देवावर अवलंबून राहावं लागतं. कारण भावांनो बहिणींनो, लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येकाचं नाव घेऊन तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी इथं बसलेले लोक मध्यस्थी करतात. ते आपलं समर्पण करून देवासमोर जाऊन त्याग करून जागल्या. पहारेकरी झोपला तर आत बसलेल्या लोकांचं काय खरं नाही. कोणाला तरी जागा, पण आमचे लोक पहा किती सगळं पाहिजे, प्रोटेक्शन पाहिजे. अजूनही सुधारण्याची गरज आहे. म्हणून तिसरी गोष्ट जी महत्वाची आहे, प्रेयर लाईफ. आणि प्रेयरमध्ये यादी घेऊन मागत राहायचं नाही. प्रभू हे देन, प्रभू ते दे आणि हे कर.
मध्यस्थीच्या प्रार्थना करा, इतरांसाठी प्रार्थना करा. एकदा एक बहीण मला दिसली, मंदिरामध्ये आली होती, आणि मी नाव घेत नाही, तिची इच्छा असेल तर ती तुम्हाला साक्ष देईल. परंतु मी एकदा मागे बसलेलो होतो आणि मी पाहत होतो, तिच्या आत आली, ती खूप त्रासलेली, तिच्या चेहऱ्यावरचं सर्व तेज निघून गेलं, खूप त्रासलेली, ती उभी राहू शकत नव्हती, थोडा वेळ आराधनेत बसत होती, पुन्हा उठत होती, आणि हे सगळं मला दिसत होतं. आणि ज्यावेळेस चर्च संपलं, ती म्हणाली माझ्यासाठी प्रार्थना करा. मी प्रार्थना नाही केली. मी तिला समजवून सांगितलं. मी त्या बहिणीला सांगितलं, सिस्टर, हे सगळं होण्याचं कारण आहे तुम्ही देवाच्या सहभागितेतनंच दूर आहात, तुम्ही समक्षतेमधनंच दूर आहात. आणि म्हणून मी त्यांना एक गोष्ट करायला सांगितली, म्हणजे एक काम करा, आता बरं व्हायचंय ना, फरक पाहिजे ना, सकाळी 6ला भेटूया. त्या दिवशी ती बहीण जॉईन झाली. आजपर्यंत ती कंटिन्युअस जॉईन होती 6 वाजता. कारण परिस्थिती बदलली, ते तिने अनुभवलं. दुखणं निघून गेलं, परिस्थिती बदलली, चेहरा प्रफुल्लित झाला, तेजस्वी झाला, लोकांच्या प्रश्नांना सोडवण्यामध्ये आता ती सक्रिय झाली. जस्ट तुम्ही इतरांचे प्रश्न सोडवाल, तुमचे प्रश्न सुटणार आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्ही जस्ट इतरांसाठी नाही प्रभू मला लेकरू दे, अरे तू किती लोकांसाठी अश्रू गाळले की त्यांना लेकरं व्हावीत. प्रभू मला नोकरी दे, अशा किती लोकांसाठी तू प्रार्थना केली ज्यांना नोकरीची गरज आहे. प्रभू मला घर द्या, तू किती लोकांच्या घरासाठी प्रार्थना केली. ज्या दिवशी परमेश्वराची कृपा एका सेकंदासाठी जरी तुमच्यावरनं हटेल ना, किती धष्टपुष्ट असा जिम करणार आहे, तिथंच कोलॅप्स व्हाल. झालंय लोकांबरोबर झालंय. किती दिवस आम्ही देवाला ईर्षेला पेटवणार आहोत आणि त्याची परीक्षा घेणार आहोत. तो मंद क्रोध आहे, नो डाऊट, तो मंद क्रोध आहे. तो पटकन चिडणार नाही, रागवणार नाही, तर आम्ही टिकलोच नसतो कोणी. तो दयेने आमच्याकडे पाहत राहतो, संधी देत राहतो. संधीचा गैरवापर करू नका, आणि देवाचा गैरवापर तर अजिबात करू नका. ते धाडस सुद्धा करू नका. कारण तुम्हाला जर का स्वतःचं कुटुंब आणि स्वतःला व्यवस्थित ठेवायचं नाही, प्रार्थना जीवन तुमचं सुधारलंच पाहिजे. जर प्रार्थना करणार नसाल, मी तुम्हाला सांगतो उपयोग नाही. लास्ट थिंग, कम्प्लीट सरेंडर. पूर्ण समर्पण पाहिजे. अर्धवट नाही, तळ्यात मळ्यात नाही, थोडं इकडं थोडं तिकडं, आज करतो उद्या नाही. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट असली पाहिजे. पूर्ण समर्पण. स्वतःला झोकून द्या त्या गोष्टीसाठी, कारण देवाने स्वतःला झोकलं आणि तो वधस्तंभी गेला. कमिटेड राहिला. आम्ही स्वतःला म्हणतो मी ख्रिस्ती आहे. ख्रिस्ती ते लोक जे ख्रिस्तासारखं वागतात. तुम्हाला माहिती आहे का, याशुवाच्या दिवसाची सुरुवात सकाळी करायचा, पहाटेच्या वेळेला प्रार्थनेने. संध्याकाळी थकायचा, भागायचा नाही, आता थोडा थकलो, आता झोपतो, अजिबात नाही. तो रात्री पण प्रार्थनेला बसायचा. जर आमचा मसीहा, ज्याला आम्ही म्हणतो की आम्ही ख्रिस्ती आहोत, ख्रिस्तासारखे आहोत, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठं सकाळी प्रार्थना करताय आणि कुठं रात्री प्रार्थना करताय. त्याच्या अख्ख्या प्रार्थनांमध्ये आठवण पहा, त्याने कधी स्वतःसाठी काय मागितलं. फक्त एकदाच म्हटला, प्रभू हा प्याला जर तुझी इच्छा असेल तर माझ्या समोरून टळ. पण तिथं लगेच त्याने स्वतःला करेक्ट केलं. तो म्हणतो माझी नाही, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. आम्ही बरेचदा अशा गोष्टी करू, पण तिथं स्वतःला करेक्ट करा, तिथं स्वतःला चेक करा. प्रभू माझी नाही, तुझी इच्छा. मी तुम्हाला सांगतो, याशुवाने जर आम्हाला कित्ता घालून दिला, आम्ही तुम्हाला वचन देतो, तुम्ही घरी जाऊन निवांत वाचा, किंवा मग वाचून दाखवतो तुम्हाला. मार्क शुभवर्तमान 1 अध्याय 35 वचन, मार्क 1:35. मग तो सकाळी मोठ्या पहाटे सुटून, म्हणा मोठ्या पहाटेस, जेव्हा तुम्ही अंथरुणात असता त्याला तो उठून बाहेर गेला आणि रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. कुठे? दुसरं 6 अध्याय लूका शुभवर्तमान याचं 12 वचन. त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला. किती? आज काही लोकांचे डोळे मी उघडत आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर आपल्या जीवनात हे अलौकिक सुपरनॅचरल गोष्टी हव्या आहेत आणि 24 मध्ये तुम्हाला पदार्पण करायचं आहे ना, तुम्हाला ह्या गोष्टी सुधारून पुढे जायचं आहे. डोंट टेक युअर ओल्ड नेचर इन द नेक्स्ट इयर. जुना स्वभाव, जुन्या सवयी घेऊन पुढच्या वर्षामध्ये जाऊ नका. तुम्ही देवाच्या महत्कृत्यांना तुम्ही स्वतः अडवणार आहात. ही वॉन्ट्स टू डू ग्रेटर थिंग्स इन युअर लाईफ. तुमच्या जीवनात त्याला अद्भुत गोष्टी करायच्या आहेत, परंतु त्याला तुम्ही मर्यादा घालू नका. आम्ही बरेचदा आमच्या वागणुकीने देवाला मर्यादा घालत आहोत. आम्ही देवाचा हात तुटवडा करत आहोत. का तर आम्ही सुधरत नाही. माझ्या भावांनो बहिणींनो, लास्ट गोष्ट, सगळ्या गोष्टी करत असताना 2च आज्ञा त्याने आम्हाला दिल्या. तो जात असताना म्हणतो 2च गोष्टी, आपल्या देवावर प्रेम कर, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.
या दोन्ही वचनांचा एकच शब्द महत्वाचा आहे, प्रीती. ज्याला सुपर नॅचरली अनुभव हवे आहेत, तुमचं जीवन प्रीतीने भरलेलंच पाहिजे. प्रीती सगळ्या गोष्टींना झाकते. प्रीती सर्व गोष्टी आपल्या जवळ घेते. ती कधी विखरत नाही, कुणाला दूर लुटत नाही. ती सर्व गोष्टी सांभाळून घेते. प्रीतीने भरलेलं जीवन, कारण स्वतः देव प्रीती आहे. प्रीतीने भरलेलं जीवन जगून पहा. तुमच्या जीवनामध्ये रोज अलौकिक अनुभव यायला सुरुवात होतील. देव जो प्रीती होता तो ख्रिस्त म्हणून या जगामध्ये जन्माला आला आणि त्याने ते प्रेम तुमच्यावरती माझ्यावरती अद्भुत करून दाखवलं, चमत्कार केले, चिन्ह दिले. हे सर्व यासाठी की तुम्ही स्वतः त्याच्यासारखे बनावं. म्हणा, मी त्याच्यासारखं बनायला तयार आहे. कमिटेड. मी त्याच्यासारखं बनायला तयार आहे. कमिटेड राहायला तयार आहे. मी तुम्हाला सांगतो, हात खाली करा. तुम्ही जरा तुमच्या जीवन साथीदारावर अविश्वासूपणा करा, काय होतं तुमच्याबरोबर बघा. थोडासा अविश्वासूपणा करून दाखवा ना आपल्या नवऱ्याला, बायकोला. काय होईल? काय होतं? भांडणं होतात. बरं, अजून डिवोर्सकडे जातं मॅटर, सगळं तुटायला येतं. इथं आम्ही रोज देवाबरोबर अविश्वासूपणा करत आहोत, तरी तो आमचं सहन करत आहे. तुम्हाला जर तुमच्या जीवन साथीदाराचा अविश्वासूपणा खपत नाही, तर त्याला तुमचा अविश्वासपणा कसा खपेल? आज या विचाराबरोबर मी तुम्हाला सोडत आहे.